नमस्कार मंडळी, मी नागेश माळी. स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 8:10 झाले. विषय काय झाला ते सांगतो पहिला. तर मी आहे सध्या तानंग फाट्याला बारामती ॲग्रोमन कंपनी त्या आलतो आम्ही कंपनीत मक्का घेऊन. आणि आम्ही आलतो काल पाटच 6 वाजता इथं आलतो. म्हणजे ही गाडी आणि ही गाडी ही पण गाडी दच्च आहे, लाल दिसत ही गाडी दच्च आहे आणि मी त्याचा ही माहितीच आहे. तर आम्ही काल मक्का घेऊन आलतो. काल पट्टा चालतो 6 वाजता आणि काल आलो. आणि काल आल्यावर दिवसभर इथं थांबलो आणि काल संध्याकाळी गाडी खाली झाली. संध्याकाळी 5 वाजता झाली खाली. आता 5 वाजता गाडी हे झाल्या खाली. नंतर काय मला भेटतोय होय काय त्यामुळे मुक्काम केला इथंच थांबलो. आता इथून पुढं ऑफिस ते आता काय 10 वाजता ऑफिस उघडणार, मग आम्हाला माल भेटणार म्हणून म्हटलं इथंच थांबू. आणि इथनं म्हटलं जाऊया म्हटलं, इथं काय अडचण नाही थांबायला म्हणून इथं थांबलोय. आणि इथं हे कंपनीचं पार्किंग आहे, दाखवतो पार्किंग हे सगळं बघा. ह्या दोन आमच्या गाड्या काल ही झाल्या खाली आणि ह्या दोन आल्या त्या मक्काच्या आणि ह्या दोन आमच्या गाड्या मगाशी म्हटल्यासारखं. आणि हे सगळं पार्किंग आहे. इथे गाड्या, ह्याच्या मागे गाड्या, ते गाडी त्या साईडला गाडी, हे गाडी, नंतर हे गाडी अशा 8-10 गाड्या इथं आहे त्यामुळे काय विषय नाही. आणि कंपनीची काय सांगायचं मला, मागच्या महिन्यात ह्या महिन्यात तिथं आलो आहे आणि कधी मुक्काम पडला नाही, आज कधी झालंच नाही आजपर्यंत. म्हणजे इथं आल्यापासून येईल तेव्हा मुक्काम एका दिवशी गाडी येऊन खाली झाल्या आणि भरल्या गाडी हट होतंय काय, असं होतच नाही. आणि इथं असं झालं. मग काल संध्याकाळी गाडी रात्री 8 वाजता झाली खाली. ही गाडी झाली 5 वाजता आणि माझी झाली 8 वाजता, कारण ह्या गाडी नंबर होता पहिला. मग ही झाली खाली, नंतर माझी झाली. आणि आता ऑफिस ते सगळं 10 वाजता उघडणार, मग आम्हाला माल भेटणार. ते पण जर भेटला तर बरं, नाही भेटला तर सगळं अवघड जाणार. आसपास चला ती 10 टन ते 5 टन घेऊन येईल. त्यामुळे काय विषय सांगता येत ना काय होईल काय ना. व्हिडिओ करा कंटिन्यू भाऊ, काय ते सांगतो. अजून आत्ता मग असे उठले, सगळं आवडले. अजूनच्या नाश्ता वगैरे करायचा आहे, नाश्ता वगैरे करतो आणि मग आपलं जातो ऑफिसकडं. तिथनं ऑफिस आहे 10 किलोमीटर. आपल्याला यायचं सांगलीच्या मार्केट यार्डामध्ये आणि आपण आहे सध्या इथं तानंग फाट्याला. व्हिडिओ का कंटिन्यू. 1 hour later. 11 वाजलेत आणि मी आले सध्या सांगलीमध्ये संजय नगरमध्ये. तर इथं आमचं ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये आलो. म्हणजे ऑफिस सगळं पुढं आहे, तिथे गाडी लावल्या त्या गाडीत. आणि काय विषय झाला तर मग नाश्ता केलो तानंग फाट्याला, नाश्ता केला त्या गाडी इथून आलो. तर मग म्हटलं थोडं इथं थांब्या मग जाऊया म्हटलं. नाश्ता वगैरे केला तर आवडलं. आता इथं आलो. आता इथं ऑफिसमध्ये जाऊन बघायचं माल कुठला निघते काय निघते. जर तर निघाला ठीक, नाही निघाला तर ठीक आहे. आता काय मुक्काम करण्यापेक्षा आपलं कुठलं आसपास शेगाव ऑफिसमध्ये जाऊन बघू मग कुठला माल निघते काय निघते. तर हे संजय नगर रोड, म्हणजे संजय नगर आणि हे ऑफिस आहे बघा. असं तर कसं थोडं कॅमेरे आहेत ना, त्यामुळे फोनला एवढे अलाउड नाही, तर काय जास्त बोलत नाही नुसतं. जाऊया आपण आता. जस्ट आपल्याला बिल भेटले आणि बिल जे भेटले ते अर्धा आहे शेगाव आणि अर्धा आहे वाळेखिंडी. तुमच्या आयलाईनच्या तर बघा ही दिसते का वाळेखिंडी आणि 7 टन वाळेखिंडी आहे. आता जाऊन गाडी भरायची आणि आपल्याला जायला ना कुपवाडी MIDCमध्ये. त्याकडला ऑफिस ह्याकडला गोडाऊन आहे. चला जाऊया हो काय. अकरा वाजून 50 मिनिट झालेत आणि मी आलोय कुपवाडी MIDCच्या खालच्या बाजूला. म्हणजे कुपवाडी MIDC राहते ती अशी वर आणि
हे जातं आहे गोडाऊन खाली डबऱ्यात आहे. म्हणजे सांगायचं मुद्दा असं इकडं कुपवाडी वर इकडं आणि इकडं खाली आहे गोडाऊन. तो आले आता माल ही भरायला. मग आता माल दाखवतो. ही आपली गाडी शहर आहे तेव्हा माल आहे. तर इथं आपला माल 11 टन आहे आणि एक 2 टन जायचं आपल्याला कुपवाड MIDCमध्ये. तर 2 टन ही 11 टन म्हणजे 13 टन 100 किलो काय तर माल आहे. आता इथं आलो आता बघू अजून तर काय हमाल आले नाहीत कारण हमाल थोडी लेट नाही येतात असं म्हणतात. बघू आलेच हमाल तर बघू काय होते ते. तर थांबे येतं व्हिडिओ बघा कंटिन्यू काय होतं सांगतो ती. तर आपली गाडी पॉईंटला लावल्या आणि एक थांबा दाखवतो ती बघा काय तर 5 टन DAP शेगावची 100 पोती असं काय वाटतं. आणि एक अजूनही सांगायचा विषय राहिला मगाशी म्हटलं सांगावं ते सांगायचं राहिलं नाही आता सांगतो. आपला जे आहे ते माल ते टोटल माल आहे 13 टन आणि याचं जे भाडं लागले ते लागले 500 ते लागलं ते लागले 600 रुपये टन. एक टनाला 700 रुपये असं काय लागले. आणि एक साईड हमाले म्हणजे ते हमाले एक साईड हमाले आणि 700 रुपये टन हे लागले. सांगायविषयी तेवढं झालं. आणि काय होते जत म्हटलं का माल थोडं नसते कारण जत आपला आउटसाईडला येईल त्यामुळे त्या साईडचा माल थोडा शॉर्टेज आहे. तर फायनली तो गाडी भरली आणि आपण आता चाललोय कुपवाडी MIDCमध्ये. कुपवाडी MIDCमध्ये चाललोय चाकणच्या मागं काय तर नाव आहे त्या कंपनीचं आहे काय तर नाव बहुत जाऊन सांगतो मला. तर मग चला जाऊया आता कुपवाडी MIDCमध्ये. तर आपण आता आलोय कुपवाडी MIDCमध्ये आणि ही ती कंपनी बघा नेचर ऑर्गॅनिक्स काय आहे ते. चला आता जाऊया. इथं बिल आहे आता बिल दाखवायचं आणि आपली गाडी लावायची. इथं ऑफिस आहे समोर इथं लावल्या गाडी. हे आमची गाडी भरली पडदा बांधला सगळा तेवढा तात्पुरतं. आणि मी आलोय जिथं भरली गाडी त्या कंपनीच्या वरच्या बाजूला आमच्या पाहुण्याचं हॉटेल आहे माळी नाश्ता सेंटरमध्ये. माळी नाश्ता सेंटर म्हणून हॉटेल आहे. तर तिथून जेवलो आत्ता जस्ट जेवलो. या हॉटेल आहे पुढं आणि आत्ता जस्ट जेवलो आणि इकडं आलो आणि आता म्हटलं जाऊया. ऊन एक लय पडले 1:30 झाले आणि आपल्याला जायला बरोबर 2.5 तास लागणार वाळेखंडीला जायला. तर आपला जे असणार रोड इथनं सावळी तानक फाटा नंतर शिरडोन नागद फाटा कुंभारी आणि डायरेक्ट वाळेखंडी. तर असा आपला रूट आहे. जाऊया आता ऊन पण पडलेले. तर बघा व्हिडिओ करा कंटिन्यू आणि काय बघू तुम्हाला अपडेट देत राहतो. अजून काय ते सांगायचं होतं ते थोडं विसरून गेलं. बघू आठवलं तर सांगतो काय होईल ते होईल. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आली सध्या वाळेखंडी गावात. गाडावल्या पॉईंटला बिल ठेवतो बिल आणतो ना
तर गाडल्याला पॉईंटला तर त्यांचं गोडाऊन आहे म्हणा आणि काय तर दुकान आहे तिच्याकडे आत आहे. हे वाळेखिंडी गाव. तर आपल्या इकडं गाडी लावल्या दिसते का इथं गाव आहे. आम्हाला एकटा आलाय अजून दोघांचे मग किती जण आहे का एकटं आहे आता एकट्याला होईल का देऊ हा. आता ह्यांचं 4 टन तर ते या दुकान त्याचं 4 टन 8 टन झालं काय. नंतर शेगावचं 5 टन 8 टन 5 13 टन. तर इथं 2 टन 4 टन उचलायला तास तसं तास. शेगावमध्ये तो म्हणतोय गाडी लवकर घेऊन या. आता होईच कसं सगळं काय सगळं अवघडच आहे. त्याचा आमचा अवतार बिघडला आहे. कालच्या आंघोळी नाही. कंडिशन लई बेकार आहे. बघूया काय होईल. नाहीतर शेगावचं होईल उद्या सकाळी खाली नाहीतर रात्री म्हटलं करतो करेल किंवा उद्या सकाळी बघायचं मग काय होते ते. तर तोंड बिंड कसलं आले पाक जायला 8 दिवस नाही आंघोळ केलं. आंघोळी 1 दिवस केली नाही पण 8 दिवस नाही केल्याने वाटाले. बघा काय होते. नाहीतर त्याला आम्हाला ठीक बघू कसं काय काय सांगतो. मला 6:30 वाजलेत आणि आता आले आपण दुसऱ्या पार्टीकडून दुसऱ्या पॉईंटला. ती 4 टन खाली केलं आणि आता आलं इथं 4 टन दाखवतो. इथं पण इथं होतं ये तर इथं आहे. आता हे एवढं 4 टन उतरलं की आपल्याला जायचं डायरेक्ट घरला. कारण ते शेगावचं जे आहे माल ते काय आता खाली होत नाही म्हटलं. ती आता उद्या ये म्हटलं सकाळी. एक तर गाडी लावून जा किंवा डायरेक्ट गाडी आणू उद्या सकाळी असं म्हटलं. मग बघा आपल्या हिशोबाने काय होते. माझ्या हिशोबाने गाडी नेऊ घरला. कारण इथं लावून गाडी विश्वास कोणावर ही ठेवायचा. कारण गाडीत माल गाडी डिझेल त्यामुळे काय आपलं घर लांब नाही. तिथं किती 8 किलोमीटर येत 8 किलोमीटर जाते तर चालते. मग आता झालं का डायरेक्ट जातो घरला. मग आपला व्हिडिओ इथं थांबवतो. व्हिडिओ ते हाय म्हणजे नीट झालं आहे असं काय हे नाही पण व्हिडिओ व्यवस्थित झाला आहे अशी अपेक्षा करतो. आणि भेटूया उद्या आणि उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.